महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून केली। चालुक्य राजघराण्यातील बिज्जळ राजाच्या दरबारात ते सुरुवातीला हिशोबनीस म्हणून कामकाज पाहत असत। महात्मा बसवेश्वरांकडून कर्माला दिलं जाणारं महत्त्व व त्यांच्यातील प्रामाणिकता या दोन्ही गोष्टीमुळे राजा बिज्जळाचा विश्वास त्यांनी संपादन केला होता। वेगवेगळ्या भाषा, भाषेची लिपी, ऐतिहासिक धार्मिक संदर्भ, भारतीय समाज व्यवस्था याचा पुरेपूर अभ्यास महात्मा बसवेश्वरांनी केला होता। तत्कालीन परिस्थितीत राजा बिज्जळाच्या कार्यक्षेत्रामध्ये सापडलेला प्राचीन परंतु गूढ अशा ताम्रपटाचं वाचन महात्मा बसवेश्वरांनी केलं। त्यानुसार राजा बिज्जळाच्या सिंहासनाखाली प्रचंड मोठा खजिना असल्याचा संदर्भ त्यांनी दिला। अचानक मिळालेल्या संपत्तीमुळे बिज्जळ राजा प्रचंड आनंदी झाला। त्याने महात्मा बसवेश्वरांना सन्मानाने विनंती केली, आपल्यामुळे ही संपत्ती प्राप्त झाली आहे, यातील हवा तेवढा भाग आपण स्वइच्छेने घेऊ शकता। त्यावर महात्मा बसवेश्वरांनी भूमिका मांडली, ही संपत्ती आपण कोणीही कष्ट करून कमावलेली संपत्ती नाही, त्यामुळे या संपत्तीचा राजा आपला स्वतःचा अथवा माझा किंवा कोणाचाही हक्क नसून यावर फक्त समाजाचा हक्क आहे, ही भूमिका बसवेश्वरांनी मांडली आणि या संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी झाला पाहिजे अशा प्रकारचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। ही भूमिका दरबारातील सर्वांना व राजा बिज्जळाला सुद्धा खूप आवडली। लोकांचा वाढता पाठिंबा पाहून राजा बिज्जळाने महात्मा बसवेश्वर यांची राज्याच्या प्रधानमंत्री पदावर नेमणूक केली। मंगळवेढ्याच्या यशस्वी कारकिर्दीनंतर राजा बिज्जळाने राज्यकारभार चालवण्यासाठी सध्याच्या बिदर जिल्ह्यातील कल्याण हे शहर निवडलं। महात्मा बसवेश्वरांच्या नंतर याच कल्याण शहराला बसव कल्याण म्हणून ओळखलं जाऊ लागलं। या दरम्यान राज्यकारभाराच्या माध्यमातून लोककल्याणाबरोबर समाज व्यवस्थेतील मानवी मूल्यांची प्रस्तावना महात्मा बसवेश्वरांनी केली। बसव कल्याण येथील त्रिपुरांतक नावाच्या तलावाचं पाणी पिण्याचा अधिकार विशिष्ट लोकांना होता। विशिष्ट जातीतील लोक फक्त त्या तलावाचं पाणी पिऊ शकत होते। महात्मा बसवेश्वरांनी बिज्जळ राजाच्या माध्यमातून त्रिपुरांतक तलाव राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं केलं। त्या काळी जाती व्यवस्थेच्या उच्चनीचतेचा कहर झाला होता। माणसांना माणूस म्हणून जगू देत नव्हतं। विशिष्ट जातीतील लोकांसाठी वेगळ्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। एकाच रस्त्याने सर्व जाती धर्माचे लोक जाऊ शकत नव्हते। चक्क माणसांच्या सावलीचाही विटाळ मानला जायचा। या परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांनी नियम बनवला, आजच्या भाषेत आपण कदाचित त्याला सरकारी कागद किंवा GR सुद्धा म्हणू शकतो। या नियमानुसार कल्याण राज्यात सर्व रस्ते हे सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आली होती। आपण जमिनीवर राहतो, जमिनीचं एक टोक उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील माणसांच्या पायाला चिकटलं आहे तर दुसरं टोक खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील माणसांच्या पायाला चिकटलं आहे, म्हणजेच मग आपण जमिनीचाही विटाळ करावा का, अशी भूमिका महात्मा बसवेश्वरांनी मांडली। या संदर्भात शिवालयाची आणि महारवाड्याची भूमी एकच आहे अशा वचनांची निर्मिती करण्यात आली। समाजातील अमानवी मूल्यांची होळी करून मानवी मूल्यांची स्थापना करण्यासाठी एका विशिष्ट संरचनेची रचना महात्मा बसवेश्वरांकडून केली गेली। खऱ्या अर्थाने ती आज जागतिक लोकशाहीची प्रतिकृती असं आपण म्हणू शकतो। इंग्लंडमध्ये 1215च्या दरम्यान मॅग्ना कार्टा कायद्याची निर्मिती झाली आणि या जगाने लोकशाहीची हीच सुरुवात आहे म्हणून याला मान्यता दिली। परंतु याच्या एक शतकापूर्वी मध्य भारतातील कल्याण परिसरात समाजाच्या मानवी मूल्याचं संविधान निर्माण करणारे अनुभव मंडप नावाची रचना महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली। श्रमाला प्रतिष्ठा देणारे 770 शरणशरणी या मंडपाचे सदस्य होते। या प्रत्येक सदस्याचा एक विशिष्ट कायक म्हणजेच व्यवसाय होता। कायकावरून यांच्यामध्ये तसूभरही भेद केला जात नसे। ही सर्व मंडळी दिवसभर काबाड कष्ट करून सायंकाळी अनुभव मंडपामध्ये एकत्र जमत असत। दिवसभराच्या विशिष्ट कायकातून आलेला अनुभव सायंकाळी सर्वांसमोर मांडला जायचा। यावर साधक बाधक चर्चा व्हायची। या चर्चेतून सर्वमान्यतेने जे बाहेर यायचं त्याचे रूपांतर वचनांमध्ये होत असे। ही वचनं ताडाच्या झाडाच्या पानावर लिहिली जायची। आजही ही वचनं कर्नाटकातील धारवाड विद्यापीठामध्ये आपल्या सर्वांना पाहता येतील। या वचनांना पोतराज जमातीतील असणाऱ्या अल्लमप्रभू जे अनुभव मंडपाचे अध्यक्ष होते त्यांची संमती घेऊनच ते वचन भांडारामध्ये ठेवलं जायचं। अनुभव मंडपामध्ये दुरून येणाऱ्या लोकांसाठी महात्मा बसवेश्वर यांच्या महामने या घरी रात्रंदिवस अन्नदासोह म्हणजेच अन्नदान चालत असे। या अन्नदासोहाची जबाबदारी बसवेश्वरांची पत्नी नीलांबिका व गंगांबिका पार पाडत असत। याच महामनेमध्ये लक्कवा नावाची एक शरणी खाली पडलेले तांदूळ वेचण्याचं काम करायची। त्याचा मोबदला म्हणून आजच्या दिवसाच्या जेवणासाठी जेवढे तांदूळ लागतील तेवढे सोबत घेऊन ती आनंदाने घरी जाऊन जेवण करायची।
ती या नित्यक्रमात कधीही खंड पडू देत नसे. त्यांच्या आजारपणात ही जबाबदारी तिच्या नवऱ्यावर येऊन पडली. त्यानेही चोखपणे ही जबाबदारी पार पाडली. परंतु एके दिवशी लक्कवाच्या पतीने जास्तीचे तांदूळ घरी आणले. लक्कवाच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने ते तांदूळ परत द्यायला लावले आणि या कायकातून आलेल्या अनुभवावरून अनुभव मंडपात भूमिका मांडली गेली. करू नको चोरी, करू नको हत्या, बोलू नको मिथ्या, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच देवाला प्राप्त करून घेण्याची पद्धती, यालाच पुढे वचन म्हणून मान्यता मिळाली. याच अनुभव मंडपाचे सदस्य असणारे अंबिगर चौडे या नावाचा एक शरण तो स्वतः नावाडी होता. तो नाव चालवून लोकांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी सोडत असे. त्याच्या लक्षात आलं की काही लोक आपणास कायकावरून हीन मानत आहेत. त्याने या संदर्भात अनुभव मंडपात भूमिका मांडली. मी या तलावात भरलेला सागरात आनंदाने विहार करतो. मला नावाडी नावाडी म्हणून हिनवू नका. तुम्ही जर विश्वास ठेवला तर एका वल्ल्यात मी तुम्हाला या किनाऱ्यावरून पैलतरी नेऊन पोहोचवतो, अशी रचना अंबिगर चौडे यांनी केली. अंबिगर चौडे याच्या शुद्ध अनुभवास वचन म्हणून मान्यता मिळाली. महात्मा बसवेश्वर स्वतः प्रधानमंत्री होते. प्रधानमंत्री या नात्याने राज्याची मोठी राजनैतिक जबाबदारी त्यांच्यावर होती. कामकाज करत असताना त्यांच्या अनुभवास आले की समाजात जातीच्या, वर्णाच्या, लिंगाच्या, गरीब श्रीमंतीच्या आधारावर प्रचंड भेदभाव आहे. त्यांनी हा विषय अनुभव मंडपात मांडला. हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नका, हा अमूचा, हा अमूचा असे म्हणा. हा अनुभव पुढे वचन म्हणून खूप प्रसिद्धीस आला. प्रधानमंत्री पद व प्रगल्भतेच्या आधारावर महात्मा बसवेश्वरांना श्रेष्ठ मानलं जायचं. यावर ते म्हणतात, माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही, सर्वजण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. हेही वचन म्हणून आपल्या समोर आहे. या अनुभव मंडपाचे 770 शरण सदस्य होते. यात महिलांचीही संख्या होती. या 770 शरणांच्या कायकाच्या व्यावसायिक अनुभवातून हजारो वचनांची निर्मिती त्या काळात केली गेली होती. या अनुभव मंडपाची ख्याती सर्वदूर मौखिक माध्यमातून पसरली होती. 770 शरणांपैकी मरुळ शंकरदेव नावाचा शरण अफगाणिस्तानहून या परिसरात आला होता. काश्मीरचा राजा स्वतःच्या पत्नी समवेत अनुभव मंडपाचा सदस्य झाला होता. स्वतःच्या राज्यात दिमतीला असलेले नोकर चाकर सर्व काही त्यानं सोडून दिलं होतं. अनुभव मंडपाचा सदस्य असताना राजा म्हणून न वावरता तो कल्याणच्या परिसरातील डोंगरावर जाऊन लाकूड तोडण्याचं काम करू लागला. या लाकडाच्या मोळ्या बनवून बाजारात आणून विकण्याचं काम मारय्या करत असे. म्हणून त्याचं नाव मोळी विक्या मारय्या असं पडलं. 12व्या शतकात अनुभव मंडप म्हणजे सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांतीचं केंद्र बनलं होतं. अनेक महत्वपूर्ण निर्णय लोकशाही पद्धतीने अनुभव मंडपात घेतले जात होते. महात्मा बसवेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वचन साहित्याच्या माध्यमातून मांडलेल्या मूल्यांना लिंगायत या नावाने संबोधले जाऊ लागले आणि खऱ्या अर्थाने मध्य भारतात एका नवीन मूल्याधिष्ठित लिंगायत आंदोलनाला सुरुवात झाली. शरणांच्या दृष्टिकोनातून जात हा मुद्दा महत्वाचा नसल्याने आंतरजातीय विवाहाची प्रक्रिया याच अनुभव मंडपात पार पडली. ही घटना त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेला एक फार मोठा धक्का होता. याचा परिणाम म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या व तत्कालीन शरणांच्या सर्व सहकाऱ्यांच्या विरोधात रान पेटवले गेले आणि या क्रांतीला उत्तर म्हणून कल्याण येथे प्रतिक्रांतीची सुरुवात झाली. तत्कालीन राजव्यवस्थेतील काही कर्मठ लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लिंगायत आंदोलनाच्या विरोधात कट कारस्थान रचली गेली. महात्मा बसवेश्वरांनी धर्म बुडवला असा अकांड तांडव करून त्यांना प्रधानमंत्री पदावरून बडतर्फ करण्याचा घाट घालण्यात आला. एवढ्यावरच ते न थांबता त्यांना हद्दपार करण्यात यावं अशीही मागणी या मंडळींकडून करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांना या गोष्टीचा सुगावा लागला. माझ्यामुळे अनुभव मंडपातील सहकाऱ्यांना राजव्यवस्थेच्या विरोधाचा सामना करावा लागू नये म्हणून महात्मा बसवेश्वरांनी प्रधानमंत्री पद सोडून कल्याणकडून कुडल संगमकडे ते स्वतः रवाना झाले. महात्मा बसवेश्वर यांच्या जाण्याने विरोधकांनी शरणांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या कत्तली केल्या गेल्या. लोकशाही माध्यमातून निर्माण झालेल्या वचन साहित्याला आग लावण्यात आली. लाख मोलाचं वचन साहित्य जळताना पाहून शरणांनी वचनांची गठ्ठी उचलली आणि ते स्वतः कल्याणमधून चारी दिशेने रवाना झाले. या पद्धतीने हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये करण्यात आला होता.